तुमच्याकडे चिंता असेल तर तुमच्याकडे देवाचा भरोसा नसेल, आणि ज्याच्याकडे देवाचा भरोसा आहे त्याच्याकडे चिंता नाही. आमेन. आज सकाळी तुम्हाला तपासणी करायची. ते म्हणतात नाही देवावरचा भरोसा आहे म्हणून तर मी प्रार्थना करत आहोत. प्रार्थना म्हणजे देवावरचा भरोसा नाही. प्रार्थना ही तुमची आणि अगतिकता किंवा तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही प्रार्थना करत नाही. अनेक लोक ज्यांच्यामध्ये विश्वास नाही ते पण प्रार्थना करतात आणि प्रार्थनेच्या नंतर म्हणतात एवढी प्रार्थना केली पण देवाने उत्तर दिलं नाही, कारण तुझ्याकडे विश्वास नव्हताच. मग तो काय म्हणतो माहिती का, आता तुम्हाला शिक्षण घ्यायचं ना, तुमचा विश्वास वाढायचा ना, तुम्हाला चिंतेपासून दूर व्हायचं ना, तुमच्यामध्ये कुठली दगदग असू नये, रोजच्या दिवसाची तुम्हाला चिंता, अन्नाची चिंता, वस्त्राची चिंता, शरीराची चिंता, रोगाची चिंता, लेकरांची चिंता, मग या चिंतेपासून तुम्हाला मुक्त होण्यासाठी एक शिक्षण मी तुम्हाला देतो. काही करू नका, आकाशातल्या पाखरांकडे पहा. हालेलुया. झोपेच्या गोळ्या खाऊ नका, डॉक्टरकडे जाऊन कुठलं इंजेक्शन मागू नका, चिंता दूर करण्यासाठी टीव्ही किंवा कुठलं आणि व्यसन याच्या आधी लागू नका. जर तुम्हाला चिंतेपासून मुक्त व्हायचं ना तर म्हटलं आकाशातल्या पाखरांकडे पहा. आमेन. आकाशातली पाखरं, ते पक्षी, ते तुम्हाला शिक्षण देत आहे. आणि त्याचं शिक्षण जर या दिवसात विश्वासणाऱ्यांना मिळालं ना तर विश्वासणारे लोक एक चांगलं जीवन जगू शकतील. आमेन. त्यांच्याकडे पहा. आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला लोक करोनानं मरताना दिसेल. शेजारी पाहाल तर कुणाची नोकरी गेलेली तुम्हाला दिसेल. परिवारातल्या लोकांकडे पाहाल तर त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला दिसेल. म्हणजे तुम्हाला कुठं सुद्धा आशा नाही. पण अशा निराशवादी परिस्थितीमध्ये देव म्हणतो सगळ्यांकडचं लक्ष काढा, हॉस्पिटल मधलं लक्ष काढा, नोकरीच्या ठिकाणचं लक्ष काढा आणि फक्त आकाशातल्या पाखरांकडे पहा. पेरीत पण नाही, कापीत पण नाही, त्यांच्यासाठी हॉस्पिटल पण नाही, त्यांच्यासाठी करोनाची लस नाही, त्यांच्यासाठी कोणी तरतूद करणार नाही, त्यांना आणि त्यांच्या लेकरांना भरवणार कोणी नाही. पण तो म्हणतो या आकाशातल्या पाखरांची काळजी मी घेतो. आमेन. ते पेरीत पण नाही, ते कापीत पण नाही, काही पण करत नाही. मी तर तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं देतो, पण तरी तुम्ही चिंता करता. पण पाखरं चिंता करत नाही का, कारण निर्माण कर्त्यावरती त्यांचा भरोसा आहे. हालेलुया.